निवडणुकीच्या बाबतची चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या कोर समितीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज राज्यात चाललेली आहे, जो लोकशाहीचा रोज गळा घोटलेला जातोय, विचाराचा गळा घोटला जातोय, त्याच्याबद्दलचीही काँग्रेस पक्षानं चिंता व्यक्त केलेली आहे आणि महाविकास आघाडी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस असं तिन्ही मिळून आम्ही या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपच्या आणि त्यांच्या सोबतीच्या असलेल्या सगळ्यांच्या विरोधात मोठा लढा महाराष्ट्रात उभा करण्याचं एक लक्ष्य आम्ही आजच्या मीटिंगमध्ये तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याची पूर्ण तयारी करण्याचा एक मानस आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे. हॅलो डॉक्टर, तन्वी हर्बल्स ॲप किंवा वेबसाईटवरून आजच फ्री चेकअपसाठी अपॉइंटमेंट घ्या. तन्वी डॉक्टरांशी फोन किंवा व्हॉट्सअपवर बोला आणि रहा फिट अँड फाईन. आपला हर्बल स्पेशालिस्ट तन्वी हर्बल क्लिनिक. बघा, आपल्याला लक्षात असेल की राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेस जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्रात देगलूरमध्ये येण्याच्या 2 दिवसाच्या पहिले ज्या पद्धतीचं बीजेपीनं एक वातावरण निर्माण केलेलं होतं, भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या पद्धतीचं वक्तव्य करत होते की राहुल गांधीच्या यात्रेच्या मागच राहुल गांधींच्या काँग्रेसचे अनेक लोक पक्ष सोडून जातील, काँग्रेसबद्दलचं सातत्यानं चुकीचं वातावरण पसरवण्याचं काम जाणूनबुजून बीजेपी करते आहे. हे आता काही लपलेलं नाही. म्हणजे उदाहरण आम्ही मागच्याच काळात सांगितलं की काँग्रेसचे कोणी जाणार नाही असं आम्ही दाव्यानं ठोकत होतो आणि तेच खरंच निघालं. आणि महत्त्वाचा प्रश्न की भाजप हे जाणूनबुजून करते, कारण की त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. महाराष्ट्रामध्ये जून महिना पूर्ण गेला, अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्याचं पीक, त्याला बियाणं त्याचं उद्ध्वस्त झालं, अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, त्याचं अजूनही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, गरिबांचा प्रश्न आहे. भाजप मुद्दामून या प्रश्नाला टाळण्यासाठी या पद्धतीच्या बातम्या पसरून मूळ मुद्द्यापासून महाराष्ट्राच्या जनतेला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ते करतात आहेत आणि काँग्रेस त्याला बळी पडणार नाही. ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. जनतेचे प्रश्न घेऊन आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आमचे प्रेस कॉन्फरन्स होतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका आज काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं भोपाळचं जे भाषण नरेंद्र मोदीजींनी जे केलेलं होतं, 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादीवर लावलेला होता आणि त्या सगळ्याचं व्हिडिओज, त्याचे रेकॉर्ड सर्वसामान्यापर्यंत कसे पोहोचतील, त्याच्यानंतर ह्या 2 दिवसात झालेलं जे पाप, मी मुद्दामून त्याला पाप असा शब्द वापरतो, यांना जे काही पाप करायचं होतं केलं पाहिजे, त्याने काय करायचं होतं त्यांचा प्रश्न आहे. पण एकीकडे बुलढाण्यामध्ये समृद्धी मार्गामध्ये जे काही बस ॲक्सिडेंट झालेला होता, त्याच्यात होतकरू मुलं मुलींचं त्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, त्यांची प्रेतं जळत होती, महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होतं आणि राजपाल भवनामध्ये त्या ठिकाणी जयघोष चाललेला होता. भाजपला थोडी लाज पण जनाची नाही तर मनाची पण ठेवायला पाहिजे होती, ती पण नाही ठेवली. अशा पद्धतीचं दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे हे घडलेलं चित्र आहे आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची भूमिका जनतेसमोर घेऊन जाण्याचा एक आजच्या बैठकीमध्ये निर्णय केलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी काँग्रेस पक्ष जोरकसप्रमाणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आणि तेही लवकर निर्णय घेतील लोकसभेच्या अनुषंगाने अशी चर्चा सुरू आहे. मला एक म्हणायचं आहे की राहुल गांधींच्या पदयात्रेचे मी तुम्हाला त्यावेळेस तुमच्याच माध्यमात भाजपचे लोक पुढे येऊन सांगत होते, त्यांचे वरिष्ठ नेते येऊन सांगत होते, भाजपला त्याच्याशिवाय दुसरं काम येत नाही, जनतेच्या प्रश्नावर बोला म्हणा त्यांना. स्वतः इकडे एकीकडे मणिपूर जळताना देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाहीत
भाजपच्या लोकांना त्याचे व्हिडिओ आता येतात आहे सोशल मीडियावर, आम्ही पाहतोय. भाजपचा कोणी गेला की त्याला लोक पकडून मारतात आहे त्या ठिकाणी मणिपूरमध्ये आणि येऊ देत नाही. तसं पूर्ण देशामध्ये ती परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यावर लक्ष नाही, दुसऱ्याची घरं फोडणं इथपर्यंतच त्यांचा एक त्यांच्याजवळ तेवढंच आयुध त्यांच्याजवळ आहे. ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडण्याचं भय दाखवून आणि भ्रष्टाचार हे तर भाजपच्या आता रक्तामध्ये भिनलेलं DNA आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणं, भ्रष्टाचार वाढवणं आणि त्याला कर्नाटकची निवडणूक सगळ्यात महत्त्वाची आहे की 40% कमिशन डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून घ्यायचे. ते तक्रार होऊन सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच भ्रष्टाचारी लोकांच्या प्रचाराला ते फिरत राहिलेत. आखरी कर्नाटकच्या जनतेने त्यांना जागा दाखवली आणि म्हणून भ्रष्टाचार हे भाजपच्या प्रत्येक रक्तामध्ये आहे, विचारामध्ये आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. भ्रष्टाचारी लोक जमा करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा जो संकल्प भाजपने केला त्याला जनता आता जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कोर ग्रुपची बैठक बोलवली. बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा एकंदरीत प्रयत्न असं वाटतो काँग्रेस? आमच्या रेग्युलर मिटिंगा चाललेल्या आहेत. काही आम्ही कोरची पहिलीच बैठक नाही, आता आज आमची 4थी बैठक आहे आणि आमची ही ठरलेली तारीख होती आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या पातळीवर सर्व स्तराला काम करत आहे. जनतेच्या प्रश्नाची लढाई कशी लढायची त्याच्यावर चर्चा आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याची आम्ही एक तयारी करतो आहे, कारण की BJPला या राज्यातून मुळासकटच संपुष्टात आणायचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आहे आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब या दोघांनाही मिळून आम्ही ही लढाई पूर्णत्वास नेऊ असा आमचा विश्वास आहे. तुम्ही नाव घेतलं, आम्हाला त्यांच्याबद्दल नाव घ्यायचं नाही, कारण की काही लोकांच्या बैमानीची हद असते. हा शब्द अपुरा बोलतोय, त्याच्यापेक्षा मोठा वापरता आला असता. ज्या पवार साहेबांनी त्यांना फॉर्म भरून राज्यसभेमध्ये सातत्यानं खासदार बनवून ठेवलं त्यांच्याबद्दलचं काल वक्तव्य करत असताना कारण की आपल्या वडीलधाऱ्याबद्दल काय बोलावं हेही भान नसेल. त्यांच्यासोबत राहिलेलं त्यांचं सगळं मी पुस्तक लिहेल तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही शरद पवारांना असं वक्तव्य जो व्यक्ती करू शकतो, ज्या व्यक्तीच्या विरोधात माझी एवढे वर्ष लढाई राहिली त्या व्यक्तीची मानसिकता काय, प्रफुल्ल पटेलची मानसिकता काय आता हे राज्याने नाही देशाने पाहिलेली आहे. तर त्याच्यामुळे मी प्रफुल्ल पटेलबद्दल फार काही बोलावं असं मला वाटत नाही. त्यांना जे काही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला प्रफुल्ल पटेल नेमका काय आहे हे त्यांनी स्वतःच्या वाक्यामध्ये काल समजावून सांगितलं. त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेलवर प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरतं. होऊ द्या ना, काही ओपन सिक्रेट आहे त्याला काही मोठा विरोधी पक्ष सगळे एकत्रित येऊन मोदी सरकारच्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात लढायचा जो संकल्प केला काही लपलेला नाही. त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रत्येक राज्याच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली, तर लपलेली नाही आहे ना. पण जे काही झालं ते पहिले झालं ते चांगलं झालं. त्यामुळे आता पुढच्या रणनीतीसाठी ते काही अडचणी होणार नाही. आणि हे जे विभीषण जे आहे, ही विभीषण प्रवृत्ती जी आहे ही कोलॅप्स होत आहे, तर जाऊ दे, संपलं काम, चांगलं झालं. काल शरद पवार साहेबांनी स्वागत आहे त्यांचं, पंकजाताईचं स्वागत आहे. झाली असेल तर निश्चितपणे ते स्वागतार्थ आहे. पंकजाताई काँग्रेसमध्ये येत असतील.
अजून मला त्या पद्धतीची कुठली माहिती नाही. काँग्रेस पक्षाची नेहमीची मागणी आहे की मेरिटच्या आधारावर जागा वाटण्याचा मेरिट सगळ्यात मोठा जो मेरिट आहे आता तो काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष सगळ्यात जास्त जागा आता विधानसभा आणि लोकसभेत मागेल. एक बघा, आम्ही अपोजिशन लीडरच्या बाबतच्याही चर्चा खूप झाल्या. काँग्रेसकडून आम्ही भूमिका मांडली. इथं ऑलरेडी ते प्रोसेस आहे. ज्या विरोधी पक्षाचे जास्त आमदार असतील त्याचा विरोधी पक्ष नेता होतो. तरी काँग्रेसने भूमिका हीच घेतली की आम्ही उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांशी चर्चा करूनच आमचा विरोधी पक्ष नेता आम्ही ठरवू, अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्याच्यात मांडली. काँग्रेस पक्ष आमच्यासोबत असलेल्या जेवढे कोण पक्ष असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. बार्गेनिंग हा विषय जो आहे हा आमचा नाही. आणि आखरी आमचे दोन्ही मित्रपक्ष आणि आमचे जे डावे आघाडी ज्या आहेत त्यांना पण आम्ही सोबत घेऊन चालणार आहोत. आणि त्याच्यामुळे डावे पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब या आम्ही तिघांनाही मिळून पुढं जाण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचा आहे. त्यामुळे बार्गेनिंग हा सौद्याचा विषय नाही. हा तानाशाह प्रवृत्तीला जी भाजपच्या विचारांनी निर्माण झालेली ह्या तानाशाह प्रवृत्तीला सत्तेतून दूर करणं हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. ठीक आहे, परंतु महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, माननीय उद्धवजी आहेत, तसे काँग्रेसचे आम्ही सर्वजण आहोत. आणि आमची ही आघाडी उलट जास्त बळकट झालेली, वज्रमूठ बळकट झालेली. आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा कामकाजामध्ये आपल्याला महाविकास आघाडी सक्षमपणे काम करत असताना दिसेल. ठीक आहे, त्यांनी खरं काय वक्तव्य करावं आणि वडीलधाऱ्याबद्दल काय वक्तव्य करावं ही एक आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राच्या जनतेला हे काही आवडलेलं नाही. नाही, आता त्याचे उत्तर त्यांचे ते देतील. त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं मी दिले पाहिजे असं नाही. पवार साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य ते केलेले आहेत. त्यामुळे आम्ही काही त्याच्यावर त्यांच्या त्या भाष्यावर वक्तव्य करावं असे अभिप्राय नाही. आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राच्या जनतेला जे घडतं आहे, 1 वर्षापूर्वी जे झालं किंवा आता जे झालेलं आहे, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष हे पक्ष तोडत आहेत, हे आवडलेलं नाही. आणि त्याचा सर्वांचा परिणाम हा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. तशाच प्रकारचा प्रयत्न काँग्रेसचे काही नेते पंकजा मुंडे यांना आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही त्या भागाचं प्रतिनिधित्व करता. तुमच्याकडून काही प्रयत्न झाले? नाही, राहुल गांधी यांना भेटून त्यांना नाही, माननीय अध्यक्षांनी सांगितलंय की पंकजाताई येत असतील तर स्वागत आहे. यापेक्षा वेगळं सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आता आम्ही या बाबतीत अत्यंत स्पष्टपणे आम्ही या बाबतीत सांगितलेलं पूर्वीपासून असं की त्याचा नंबर ज्यादा त्याचा विरोधी पक्ष नेता असतो. तरी परंतु आम्ही सर्वांशी चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय करू. कांग्रेस की हमारी डिसाइड मीटिंग थी और कोर की मीटिंग थी. हमारे तीनों माजी मुख्यमंत्री, हमारे सीएलपी और हमारे सब कार्याध्यक्ष और हमारे मानिकराव ठाकरे जी, सब लोग हम लोग उपस्थित थे. और जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति में विचारों का जो गला घोटा जा रहा है, लोकशाही का गला घोटाया जा रहा है,
तानाशाह प्रवृत्ति के माध्यम से किया जा रहा है, ईडी और सीबीआई के माध्यम से डर दिखाकर ये सब खेल किया जा रहा है। इसके बारे में चिंता व्यक्त हमने पहले शुरुआत में की और इस तानाशाह प्रवृत्ति को महाराष्ट्र से हमेशा के लिए ख़त्म करने के लिए हम एनसीपी के कद्दावर नेता शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी और कांग्रेस और हमारी लेफ्टिस्ट जो पार्टियां हैं उनको सबको साथ लेकर इस लड़ाई को आगे बढ़ाकर महाराष्ट्र से बीजेपी को हमेशा के लिए बाहर करने का एक प्लान हमने बनाया है। कांग्रेस पार्टी की तरफ से अभी सभी जिलों में तालुका में प्रेस कॉन्फ्रेंस ली जाएंगी, आंदोलन किए जाएंगे और किसानों के इशू, युवाओं के इशू, महंगाई के बारे में, बेरोजगारी के बारे में, ये सब इशू को लेकर कांग्रेस पार्टी अब रास्ते की लड़ाई लड़ेंगी और जैसे ही अगस्त के बाद बड़े बड़े सम्मेलन लिए जाएंगे और उसका एक प्लान हम लोगों ने बनाया है और वो आपको समय समय के साथ आपको बताया जाएगा। पीएम का जिस तरह से एक स्टेटमेंट आता है भोपाल में और कि सबसे करप्ट पार्टी है एनसीपी और उसके बाद इस तरह से शामिल होना एनसीपी के लोगों का कैसे देखते हैं? देखो, पीएम के नरेंद्र मोदी जी के जो खाने के दांत और दिखाने के दांत अलग है, यह अब लोगों को, देश के लोगों को परिचित हो चुका है। मुझे लगता है कि मोदी जी ने 2 दिन पहले ऐसा भाषण करना भोपाल में एनसीपी के ऊपर 70,000 करोड़ के करप्शन का, और वैसे भी मोदी जी हमेशा कहते थे कि एनसीपी यानी नेशनल करप्टेड पार्टी, ऐसा बार बार वो उनके भाषण में भी उल्लेख करते थे। अब नेशनल करप्टेड पार्टी के सब नेताओं को लेकर मंत्रिमंडल में उनका समावेश करना और पूरा जिस तरह से 2 दिन से महाराष्ट्र के राजनीति में एनसीपी को जिस तरह से उद्ध्वस्त करने का काम उन्होंने किया है, तो इस देश का सबसे करप्टेड आदमी कौन होगा, कौन सी विचारधारा होगी, तो बीजेपी और देश के प्रधानमंत्री ये सबसे करप्टेड है। ये अब लोगों के सामने पिक्चर क्लियर हो चुका है और मुझे लगता है कि मोदी जी ने जो भी किया है वो देश की जनता को कतई पसंद नहीं है और उसका परिणाम बीजेपी को भुगतने पड़ेंगे। सर, अभी कांग्रेस ऑपोजिशन की सबसे बड़ी पार्टी है महाराष्ट्र में, तो क्या लीडर ऑफ ऑपोजिशन के लिए कुछ बात हुई, किसको बनाया जाएगा? देखो, ये प्रोसेस है ऑलरेडी। जिस दल के अपोजिशन के, जिस दल के ज़्यादा मेंबर हो गए, जिस विधायक हो गए, उसी दल का अपोजिशन लीडर होता है। आज के तारीख में जो कोई संख्या बल है जो सामने आ रहा है, उसमें सबसे बड़ा दल अब कांग्रेस पार्टी है, तो स्वाभाविक है कि कांग्रेस पार्टी का अपोजिशन लीडर होगा। लेकिन इसमें हम लोग उद्धव ठाकरे जी और शरद पवार जी से चर्चा कर कर ही कदम उठाएंगे। सर, एक सवाल यह है कि जिस तरह से पहले शिवसेना टूटी, फिर कांग्रेस टूटी, चर्चा बहुत जोर पे है कि कांग्रेस के भी कुछ विधायक बीजेपी के संपर्क में है, करीब 20 का आंकड़ा बताया जा रहा है। हालांकि ये अपुष्ट है, चर्चाएं हैं, इस पर क्या प्रतिक्रिया सर? अशोक चव्हाण जी का भी नाम इसमें आया। मुझे लगता है कि मैं इसलिए पूर्व में लेके जाना चाहूँगा, जब राहुल गांधी जी की भारत जोड़ो यात्रा चल रही थी और जब देगलूर से वो महाराष्ट्र में आ रही थी, तो तभी बीजेपी की ओर से अशोक चव्हाण जी के बारे में उस तरह की अफवाहें फैलाने का काम शुरू हो चुका था। और तब भी कांग्रेस की तरफ से हमने बयान किया था कि कांग्रेस से कोई नहीं जाएगा और बीजेपी बार बार वही कर रही थी कि राहुल जी जैसे चलते रहेंगे, उनके पीछे से उनकी पार्टी गायब होते रहेंगी। आखिरी महाराष्ट्र में पार्टी मजबूत हुई राहुल जी के कदम से। राहुल जी की यात्रा के बाद हमने एक नहीं, बीजेपी की 3-3 जगह हमने जीती है, 3-3 एमएलए हमने जीते हैं और कई सालों की जगह उनकी थी। तो राहुल जी के भारत जोड़ो यात्रा का असर महाराष्ट्र में हुआ और बीजेपी को बोलने दो, क्योंकि बीजेपी जनता के मूल इशू को डाइवर्ट करने के लिए दूसरों के घर तोड़ने का जो बहाना बनाकर एक मीडिया में जो वातावरण बनाना चाहते हैं, क्योंकि जनता के मूल मुद्दे जो है, किसानों के इशू है। अभी महाराष्ट्र में तो ऐसी परिस्थितियाँ है कि अभी भी जून महीना पूरा ख़त्म हो गया है, अभी भी किसान परेशान है, अभी भी बुआई हुई नहीं है
जो दुक्काले में बारिश गिरी थी, ओले गिरे थे, उसके पैसे अभी तक किसान को मिले नहीं। और अभी भी कपास किसान का कपास बेचा नहीं गया है और सस्ते दाम से किसान का कपास बेचा जा रहा है। बहुत परिस्थिति खराब है। लेकिन सरकार घोषणा करती है, विधानसभा में घोषणा सरकार ने की, अभी तक किसान को मदद नहीं की। तो किसान की बात नहीं करेंगे, किसान की आत्महत्या बढ़ते जा रही है उसके बारे में बात नहीं करेंगे, महंगाई के बारे में बात करेंगे नहीं बीजेपी, बेरोजगारी के बारे में बात नहीं करेंगी, गरीबी के बारे में बात नहीं करेंगे। और ये इशू को डाइवर्ट करने के लिए इस तरह का पाप, मैं पाप ये शब्द इसलिए जानबूझपूर्वक करता हूँ कि जिस दिन इन लोगों ने महाराष्ट्र में एनसीपी को तोड़कर जो वोट का कार्यक्रम राज्यपाल भवन में हुआ, उस दिन जो समृद्धि मार्ग का इनॉग्रेशन नरेंद्र मोदी जी ने किया था, प्रधानमंत्री जी ने किया था, उसके बारे में पूरे महाराष्ट्र में समृद्धि होगी। 100 दिनों में 900 एक्सीडेंट हुए, कई निरपराध लोग वहाँ पे उनकी मृत्यु हुई। और जिस दिन ये वोट का कार्यक्रम गवर्नर के बंगले पे हो रहा था, भवन में हो रहा था, उसी दिन बस में जले हुए लोगों का फिनरल का कार्यक्रम चल रहा था। एक तरफ महाराष्ट्र की जनता के आंखों में आंसू चल रहे थे और बीजेपी राज्यपाल भवन में घोषणा कर रही थी और खुशियां मना रही थी। ये नज़ारा आपके मीडिया के माध्यम से पूरा राज्य नहीं देश देख रहा था। तो इस तरह का घिनौना पाप करने का काम जो बीजेपी बार बार करती है, तो उसको अब राज्य की नहीं देश की जनता बीजेपी को जवाब देगी और वो तय हो चुका है। एक सवाल ये राज चौहान जी ने ये बाइट दी है कि शरद पवार जी के घर का ये आपसी मामला है, लेकिन इसकी वजह से राज्य की जनता का और राज्य का बहुत बड़ा नुकसान हो रहा है। क्या आप ये मानते हैं? देखो, किसी दल में जैसे अब शरद पवार जी कद्दावर नेता है, वो अब उनके पार्टी का इशू है, तो उनके पार्टी में क्या हुआ क्या नहीं हुआ वो उनका इशू है, उसमें हम लोगों ने कुछ बोलना ये बराबर नहीं। उनके ऊपर जो हादसा हुआ है पवार साहब के ऊपर, कांग्रेस उनके साथ है। ऐसे मुसीबत के समय में पवार साहब के साथ कांग्रेस पूरी ताकत के साथ खड़ी रहेंगी। और क्योंकि पवार साहब ने कहा है कि हम धर्मनिरपेक्ष व्यवस्था के साथ खड़े रहेंगे और कांग्रेस की भूमिका वही है। और हम शरद पवार जी के इस विचारधारा को लेकर हम शरद पवार जी के साथ खड़े रहेंगे। कांग्रेस की भूमिका स्पष्ट है। सर, पंकजा मुंडे को लेकर काफी चर्चा है कि वो कांग्रेस के बड़े नेताओं से उन्होंने दिल्ली में मुलाकात की है, क्या आपके पास जानकारी है और इस पर आप क्या कहें? मेरे पास अभी जानकारी तो नहीं है, लेकिन आपके माध्यम से जो पता चल रहा है और पंकजा मुंडे जी कांग्रेस में आ रही हो, तो कांग्रेस का महाराष्ट्र का प्रदेश अध्यक्ष करके पूरे महाराष्ट्र के हमारे कांग्रेस के कार्यकर्ता नेता सब उनका स्वागत करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।